राज्य उत्पादन शुल्क सोलापूरकडून दिनांक 21 ऑगस्ट 2024 ते 23 ऑगस्ट 2024 या कालावधीत विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग सागर धोमकर, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जिल्हा सोलापूर भाग्यश्री जाधव, उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर मुख्यालय SR पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यश्री जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जिल्हा सोलापूर यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि अवैध दारू वाहतूक याबाबत राबवण्यात आलेल्या मोहिमेमुळे मुळेगाव तांडा आणि वडजी तांडा तालुका दक्षिण सोलापूर, पंढरपूर तालुका, माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर या ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीत हातभट्टी दारू निर्मितीबाबत एकूण 20 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत। या गुन्ह्यामध्ये 28,400 लिटर रसायन जप्त करून नाश करण्यात आले, तर 1,515 लिटर हातभट्टी दारू जप्त करून नाश करण्यात आली आहे। या ठिकाणी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये 4 आरोपी फरार आहेत, तर 14 जणांच्या विरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत। निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क A व B विभाग, भरारी पथक, पंढरपूर विभाग, माळशिरस विभाग यांनी अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि अवैध दारू विक्री केंद्रांविरुद्ध राबवलेल्या मोहिमेत एकूण 20 गुन्हे नोंद करण्यात आले। यासह देशी विदेशी बियर जप्त करण्यात आलेली आहे। तसेच त्यांना नोंद केलेल्या गुन्ह्यांमध्ये एका 4 चाकी वाहनाचा आणि 2 दुचाकींचा देखील समावेश आहे। या धाड सत्रामध्ये एकूण 18,75,040 रुपये इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई जगन्नाथ पाटील, निरीक्षक अविनाश घाडके, रामचंद्र चौरे, निरीक्षक पंकज कुंभार, निरीक्षक पंढरपूर सुखदेव सिद्ध, समाधान शेळके, धनाजी पोवार, दत्तात्रय लडके, मानसी वाघ, श्रद्धा गडदे, DB पाटील, दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे, आलिम शेख होळकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जवान सर्वश्री पांढरे, तोगी गोडीकट इंगवले, रशीद शेख, दीपक वाघमारे, संजय नवले, विजयकुमार शेळके, प्रकाश सावंत, विकास वडमिले यांनी केली। राज्य उत्पादन शुल्क विभाग जिल्हा सोलापूर यांच्याकडून आवाहन करण्यात येते की अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक, साठवणूक तसेच गोवा राज्य निर्मित मद्य, बनावट मद्याची विक्री, वाहतूक अथवा साठ्याबाबत माहिती असल्यास त्याबाबतची तक्रार या विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 व व्हॉट्सअप क्रमांक 8422001133 यावर करण्यात यावी। माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।